इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण पूर्वेत शिवसेना भाजपमधील अंतर्गत संघर्ष मागील काही महिन्यांपासून शिगेला पोहोचला होता। शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस ठाण्यातच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या खळबळजनक घटनेने त्यांच्यातील वादाचा अखेर रक्तरंजित भडका उडाला आहे। सकृतदर्शनी यामागे जमिनीच्या वादाचे निमित्त जरी दिसत असले तरी आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी पक्षानेच कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडावडे काढल्याचे भयावह चित्र यामुळे उभे राहिले आहे। आमदार गणपत गायकवाड हे 15 वर्षांपासून कल्याण पूर्व मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करत आहेत। या भागात जरी शिवसेनेचे वर्चस्व असले तरी गायकवाड यांनी आपल्या वैयक्तिक जनसंपर्काच्या जोरावर 2 वेळा अपक्ष म्हणून विजय मिळवत शिवसेनेला धोबीपछाड दिली होती। सुरुवातीपासूनच सत्तेबाबत राहणाऱ्या गायकवाडांनी आधी राष्ट्रवादीची सोबत केली। 2019ला मात्र त्यांनी भाजपची वाट धरता तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली। देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखही निर्माण केली। मात्र मागील 4 वर्षांपासून एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या महेश गायकवाड यांनी त्यांच्या राजकीय वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात केली। सुरुवातीला दोघांमधील हा सुप्त संघर्ष एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर मात्र उफाळून येऊ लागला। महेश गायकवाड यांना शिंदे गटाने शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर शहरातील विकास कामाचे श्रेय घेण्यावरून कधी जाहीर कार्यक्रमात तर कधी सोशल मीडियावर शाब्दिक वाद, भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप दोघांमध्ये होऊ लागले। काही महिन्यांपूर्वी तर याच वादातून एकमेकांना खुल्या मैदानात चर्चा करण्यासाठी येण्याचे आव्हानही देण्यात आले होते। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे यावेळी होणारा संघर्ष टळला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे महेश गायकवाड हे आमदार गणपत गायकवाड यांना उघडपणे शह देत होते। याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करूनही त्यांची विशेष दखल घेतली जात नसल्याने आमदार गणपत गायकवाड यांनीही उघडपणे खासदारांविरोधात भूमिका घेतली होती। 2 दिवसांपूर्वी वारली येथील जागेच्या वादातून महेश गायकवाड आणि आमदार पुन्हा एकदा आमने सामने आले। शुक्रवारी हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आणि या संघर्षाचा रक्तरंजित असा भडका उडाला। लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत, तर त्यापाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीत शिंदे गटासोबतच्या युतीमध्ये गणपत गायकवाड यांना पुन्हा आपले वर्चस्व राखण्यासाठी महेश गायकवाड हेच प्रमुख अडचणीचे ठरत होते। त्यातच त्यांच्या वैयक्तिक व्यवहारातही महेश गायकवाड यांनी हस्तक्षेप सुरू केल्यामुळे अखेर पोलीस ठाण्यात त्यांच्या संतापाचा उद्रेक गोळीबाराच्या रूपाने बाहेर पडला। या घटनेचे पडसाद शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या युतीवर पडणार असून आगामी कल्याण लोकसभेच्या निवडणूक निकालावरही त्याचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान या घटनेनंतर उल्हासनगर आणि कल्याण पूर्वेत कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। सशस्त्र पोलिसांच्या तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। यात प्रामुख्याने आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे पूर्वेतील काही भागात पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे। शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज असून नागरिकांनीही शांतता बाळगावी असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे।